वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झालंय त्याचा शोध सुरू असल्याचं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले। वन विभागाच्या जमिनीवर घरं असल्यास सूचना देऊन काढली जातात असं नाईक म्हणाले। तर वन विभागाच्या जागेवर नसलेली घरं वन विभागानं पाडली तर कारवाई होते असंही नाईक म्हणाले। आहेत वनमंत्री सर, वन विभागाच्या जमिनीवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येणार का? कारण खोक्या भोसलेचं घर पाडल्यानंतर त्याच्या पत्नीनेही तक्रार केलेली आहे, पारधी समाजाची तक्रारी आहे, काय धोरण काय आहे? हे बघा, वन विभागाच्या जमिनीवर जर घरं बांधली असतील तर सूचना देऊन ती घरं तिथून काढण्याचा निश्चितपणे वन विभागाचा निश्चित धोरण आहे। परंतु वन विभागाच्या ठिकाणी जर दुसऱ्या कोणाची घरं नसतील आणि ती पाडली असतील तर त्या वन अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल। सर, महाराष्ट्रभर हा उपक्रम की बऱ्याच ठिकाणी वन जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे? नाही, अतिक्रमण झाले त्याचा निश्चितपणे शोध चालू आहे आणि ज्या अतिक्रमित जमिनी खाली करून वन विभागाला जोडल्या जातील हा माझा विश्वास आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।